खाली बोतल है, बोतल में जिन है और जिन की बोतल है। मैं तो पीऊंगा क्योंकि ये मेरे बजट में आती है। हाय खाली बोतल है, बोतल में जिन है और जिन पीऊंगा क्योंकि ये मेरे बजट में आती है। हाय तर नमस्कार भाऊ, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे लातूर भाऊ. तुम्ही आजचा व्हिडिओ खास जबरदस्त झालेला आहे. तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला व्हिडिओला थोडा न स्किप करता बघायचा आहे. तसेच आपल्या व्हिडिओचे मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी सहज म्हणजे भेटून जाईल. आणि आज तसेच तुम्ही आपले चॅनल नवीन आला तर चॅनल लगेच जॉईन करा, कारण की आपण ट्रेंडिंग टॉपिक ऑल व्हिडिओज ॲटिट्यूड स्टेटस सगळी बनवत असतो. तर तुम्ही सगळ्या प्रकारे स्टेटस कशा प्रकारे बनायचे शिकू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपला अलाइट मशीन ओपन करून घ्यायचं. अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट माप प्रोजेक्ट आहे ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास खूप सोप्या पद्धतीने झालेला आहे. तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ कशा प्रकारे जाईल ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे बनलेला आहे ते सहजपणे समजून जाईल. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपण 6 ग्रुप दिलेले आहेत. ग्रुप दिल्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचं. क्लिक मीडियावरती टच केल्यानंतर इथून एक PNG ॲड करून घ्यायचं. ॲड करून ह्या PNGला 3 डॉटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून घ्यायचा. फुल एरिया कंपोज करून घेतले ह्या PNGला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं. शेवटपर्यंत वाढवून घेतलं ह्या PNGला सर्व ग्रुपला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे PNG ॲड झाल्यानंतर ह्या PNGला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर त्या मित्रांनो बघू शकता त्या PNGला टच के इफेक्टवर जायचे. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट माप प्रोजेक्ट आहे ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. बीट माप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जे बॅकग्राऊंड केले PNGला टच करायचं. इफेक्टवर जायचं आहे. इफेक्टवर गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट करायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या बॅकग्राऊंड केले PNGला इफेक्ट अप्लाय झाला आहे. अप्लाय झाल्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मीडियावरती आल्यानंतर एक वाईनची PNG आहे. वाईनची बॉटलची PNG इथून ॲड करून घ्यायचं. ॲड करून घेतल्या ह्या PNGला अशा प्रकारे काय मोहनटाशवर क्लिक करायचं. मोहनटाशवर क्लिक केल्यानंतर ह्या PNGला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर ह्या PNGला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं. शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर आपण PNGला काय अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे PNG आपली ॲड झाल्यानंतर फर्स्ट ग्रुप जे आहे त्या ग्रुपला टच एडिट ग्रुपवरती जायचे. एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. क्लिक मीडियावरती आल्यानंतर त्यांनी एक PNG ॲड करून घ्यायचं. ह्या PNGला शेवटपर्यंत वाढवायचं. शेवटपर्यंत ह्या PNG बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मोहनटाशवर क्लिक केलं. मोहनटाशवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे PNG ॲड झाल्यानंतर दुसऱ्या ग्रुपवर जायचं. एडिट ग्रुपवरती जायचं. प्लस आयकॉन क्लिक करायचं. इथून एक PNG ॲड करून घ्यायचं. ॲड करून घेतलं ह्या PNGला काय शेवटपर्यंत वाढवायचं. मी ते PNGला मोहनटाशवर क्लिक अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. ॲडजस्टमेंट करून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय दुसऱ्या आपण ग्रुपमध्ये PNG ॲड झालं. तिसऱ्या ग्रुपवर टच करायचं. एडिट ग्रुपवरती जायचं. प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. मीडियावरती इथून एक PNG ॲड करून घ्यायचं. ह्या PNGला शेवटपर्यंत वाढवायचं. ह्या PNGला बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय मोहनटाशवर क्लिक करून अशा प्रकारे PNGला काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या 3 ग्रुपमध्ये PNG ॲड झाल्यानंतर जे बॅकग्राऊंड केलेली वाईनची जी PNGला टच केल्यानंतर मोहनटाशवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन दिसतं तिथे तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर प्लस मार्क लावायचे. मार्किंग लावल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय PNGला रोटेट करून घ्यायचं आहे. रोटेट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली
जी बॅकग्राऊंड केली PNG आहे ती रोटेट झाली. रोटेट झाल्यानंतर 4 नंबरच्या ग्रुपला टच करा. एडिट ग्रुपवरती जायचं. एडिट ग्रुपवरती प्लस आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथून एक PNG ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून आपण PNGला शेवट पण वाढवायचं. आपण PNGला काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मूव ऑन टास्कवर क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर आपण PNGला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. ॲडजस्टमेंट करून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे 4 पण ग्रुपमध्ये PNG ॲड झाली. 5च्या ग्रुपवर टच केली. एडिट ग्रुपवरती प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. मेडियावरती आल्यानंतर आपण PNGला शेवट पण वाढवून घेतलं. आपण PNGला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय 5 ग्रुपमध्ये आपली PNG ॲड शेवटच्या पण PNGला तसंच करायचं. तसं केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओ तयार झाले. व्हिडिओ सेव्ह करण्याची सेटिंगच्या बाजूला क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे तुमच्या मनावर ठीक चॅनल एक्सपोर्टवरती क्लिक करायची. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा वेगळ्या व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो आज नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल.